हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नंट लेडीने घ्यावयाची काळजी. तर पहिल्या फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म या तिन्हीमध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. तर यातील जो फर्स्ट टर्म असतो म्हणजे पहिले 3 महिने हे खूप गरजेचे असतात किंवा हे खूप इम्पॉर्टंट असतात. तर यामध्ये आपण काय काय काळजी घेऊ शकतो म्हणजे आपली प्रेग्नन्सी मेंटेन राहील किंवा हेल्दी मदर असेल तरच हेल्दी बच्चूसुद्धा होऊ शकतं. तर चला पाहूया. तर अँटीनेटल केअर ह्यामध्ये आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला रेग्युलर चेकअप्स ठेवायचे आहेत. मग रेग्युलर चेकअप्समध्ये काय CBC तुम्ही करू शकता, ज्या थ्रू तुमचं HB काउंट तुम्हाला करायचं आहे. त्याबरोबरच BSL शुगर लेवल करायची आहे. त्याबरोबरच बाकीच्या रक्ताच्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. तुमचं फॅमिली फिजिशियन किंवा ऑब्स्टेट्रिशियनकडे जाऊन तुम्ही रेग्युलर चेकअप करू शकता. सेकंड पॉईंट म्हटलं तर न्यूट्रिशियस डाएट. तुम्हाला डाएटमध्ये एकदम बॅलन्स डाएट ठेवायचं आहे. मग डाएटमध्ये तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता, ग्रीन व्हेजिटेबल्स खूप साऱ्या घ्यायच्या आहेत, होल ग्रेन्स. मग त्यामध्ये मोड आलेली मटकी घेऊ शकता तुम्ही किंवा म्हणजे होल ग्रेन्स म्हणजे चवळी घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्रोटीन जास्त घ्यायचं आहे. विटॅमिनचं घेऊ शकता. विटॅमिनमध्ये काय तर फॉलिक ॲसिड फर्स्ट 3 मंथ्समध्ये तुम्ही फॉलिक ॲसिड घेऊ शकता सप्लिमेंट, आणि आफ्टर 3 मंथ तुम्ही कॅल्शियम घेऊ शकता. त्याबरोबरच फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही मॉडरेट इंटेन्सिटीच्या सम एक्सरसाइज करू शकता. मग वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, प्रीनॅटल योगा असेल. त्याबरोबरच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजसुद्धा करू शकता. तर असे काळजी तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये घ्यायची आहे. त्याबरोबर दुसरा पॉईंट म्हटलं तर हायड्रेशन खूप गरजेचं आहे. यामध्ये होतं काय की त्या लेडीला स्वतःबरोबरच बाळाचीसुद्धा काळजी घ्यायची असते, आणि हायड्रेशन आईकडूनच बाळाला पाणी पुरवठा सप्लिमेंट होतं. तर हायड्रेशन खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही प्लेंटी ऑफ फ्लुइड्स इन्व्हॉल्व करू शकता, पण वॉटर हे खूप गरजेचं आहे. बाकीच्या फ्लुइड्सपेक्षा तुम्ही वॉटर इनटेक जास्त ठेवायचा आहे. आणि अवॉइड काय करायचं आहे तर हार्मफुल सबस्टन्सेस आपल्याला अवॉइड करायचे आहेत. त्यामध्ये काय स्मोकिंग बिलकुल करायचं नाही आहे, अल्कोहोल कंजम्पशन बिलकुल करायचं नाही आहे. त्याबरोबरच रिक्रिएशनल ड्रग्स म्हणजे जे अफू गांजा वगैरे आहेत हे घ्यायचं नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे चालत नाही. बट आता फॉरेनचं जे फॅड आहे लोकांना, त्यामुळे ह्या गोष्टी इकडेसुद्धा घडतच आहेत. तर तुम्ही हे टाळू शकता आणि रेग्युलर चेकअप व्यवस्थितरित्या तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच बाळ हेल्दी, मदरसुद्धा हेल्दी आणि छान म्हणजे फायदा त्या लेडीला होऊ शकतो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर किंवा काय रूल्स कधी फॉलो करायचे आहेत असं जर पाहायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.